जर तुम्हाला वाटत असेल की आकाशाचा रंग हा निळा आहे, तर तुम्ही चूक करत आहात. कारण आकाशाचा कलर हा निळा नसून ते निळ्या कलरचा आपल्या डोळ्याला दिसतं. आपल्या डोळ्याला झालेला तो एक गैरसमज म्हणूया किंवा समज म्हणूया. काय होतं असं मग नेमकं? किंवा जेव्हा सनपासून सनलाईट रे अर्थ सरफेसवर येत असतात, तेव्हा ते सरळ येत नाहीत. त्याची थोडी बेंडिंग होते. त्याला आपण रिफ्रॅक्शन ऑफ लाईट म्हणतो. कशामुळे बेंडिंग होते? तर वातावरणात होणारे सतत बदल, ते येता-येता हवेच्या कणांना, सूक्ष्म कणांना किंवा वेगवेगळ्या गॅसेसच्या मॉलिक्यूलला, एअर मॉलिक्यूलला ते धडकल्यामुळं त्याची दिशा बदलत असते. आणि आकाशामध्ये जे लाईट रे आपल्याकडे येत असतात, त्याचे 7 वेगवेगळे कलर असतात. तसं इंद्रधनुष्यामध्ये आपण जे कलर बघितलं, ते 7 वेगवेगळे कलर असतात आणि प्रत्येक कलरची वेगवेगळी वेव्हलेंथ आहे. सगळ्यात जास्त लवकर पसरणारा कलर हा जांभळा कलर आहे. मग आकाश हे जांभळ्या कलरचं का दिसत नाही? तर जांभळ्यानंतर येणारा कलर जो आहे, तो ब्लू कलर आहे म्हणजे निळा कलर आहे. तर लक्षात घ्या, आपल्या डोळे हे निळ्या कलरसाठी सगळ्यात जास्त सेन्सिटिव्ह असतात. बाहेर तुम्ही बघा कुठेही एखादी पाटी निळ्या रंगामध्ये लिहिलेली असेल, तर ती पटकन आपल्याला दिसते. कारण आपले डोळे निळ्या कलरसाठी जास्त सेन्सिटिव्ह असल्यामुळं आपल्याला सगळं आकाशच काय होतं, निळं दिसतं. पण ते निळं असतं का? नाही. तर अशाच सायन्सच्या वेगवेगळ्या कन्सेप्ट समजून घेण्यासाठी, जाणून घेण्यासाठी राजयोग सायन्स क्लासेस या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि फॉलो करा.